नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रियाची कशी वाट लागणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर चैतन्य आणि साक्षी यांच्या मैत्रीचं जे नातं होतं, म्हणजे चैतन्य हा साक्षीच्या प्रेमात पडलेला होता, त्यामुळं बऱ्याच गोष्टींचा उलगडा होणार आहे आणि नक्की त्या कोणत्या आहेत, कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे अर्जुन आणि सायली निघालेले आहेत, कारण ते जे लॉकेट होतं ते साक्षीचंच आहे असा अर्जुनला अगदी विश्वास आहे, त्याला समजलेला आहे. आणि त्यावेळेस अर्जुन म्हणतो की काहीही झालं तरीही त्या लॉकेटचा अर्धा तुकडा मिळणं खूप गरजेचं आहे असं म्हणत सायली जी आहे ती आता एक ब्युटिशियन बनून इकडे साक्षीच्या घरी आलेली आहे. आणि साक्षीच्या घरी आल्यानंतर सायलीनं ते लॉकेट जे आहे तिथं शोधण्याचा प्रयत्न करत आहे. सायलीनं खोकला येण्याचं नाटक केलेलं असतं आणि त्याच वेळी ती तिथं म्हणत असते की मला पाणी मिळेल का, आणि साक्षीला तिने पाणी आणण्यासाठी बाहेर पाठवलेलं असतं. आणि त्यानंतर ती शोधाशोध करू लागते. जेव्हा तिने तिथे शोधाशोध करत असते तेव्हा मात्र तिला ते लॉकेट मिळत नाही. आणि त्याच वेळी तिला वारंवार फोन येत असतात, ते म्हणजे अर्जुनचे. लवकरात लवकर ते लॉकेट बघा, नक्की काय झालंय, मिळतंय का बघा, वेळ घालवायला नको आहे असं अर्जुनचं म्हणणं असतं. आणि ते लॉकेट ती शोधत असते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे सायली फोनवर बोलत आहे आणि पाठीमागून आलेली आहे ती म्हणजे साक्षी. आणि साक्षीने सायलीला पकडलेला आहे, म्हणजे रंगेहात पकडलेला आहे असं म्हणायलाही काही हरकत नाही, कारण साक्षी अचानक आल्यामुळं सायली थोडीशी गडबडलेली आहे. पण ही सगळी गोष्ट आता सायली कशी हँडल करते हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. तर इकडे आता आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. अर्जुन, सायली आणि चैतन्य बोलत असतात. सायली सांगत असते की ते यश शेपचं लॉकेट आहे, त्याचबरोबर त्याच्यावर हिरे आहेत असं कळलेलं आहे. जास्त काही माहिती मिळालेली नाही, पण ते लॉकेट जे आहे ना ते 8 ऑगस्ट 1995ला मिळालेलं आहे हे सगळं सांगितलं जात असतं. चैतन्य हे सगळं शांतपणे ऐकत असतो. तो विचार करत असतो की नक्की काय आहे, नक्की काय आहे, या प्रत्येक गोष्टीचा अर्थ काय आहे, या सगळ्या गोष्टींचा चैतन्य विचार करत असतो. आणि चैतन्य बोलत असतो तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे त्याला आठवतं. आणि तो जेव्हा साक्षीच्या घरी राहायचा तेव्हा साक्षीने त्याला काहीतरी शोधायला सांगितलेलं असतं. तेव्हा त्याने ड्रॉवर उघडलेला असतो आणि तो म्हणतो की हो शोधतोय मी, पण इथे हे भंगार काय गोळा करून ठेवलंय असं म्हणत त्याने एक फोटो फ्रेम काढलेली असते. आणि त्यावेळेस साक्षी म्हणते काय रे, काय झालं. तेव्हा चैतन्य म्हणतो नाही, हेच विचारत आहे की हे भंगार काय ठेवलेलं आहे ना. तेव्हा साक्षी म्हणते भंगार काय म्हणतोयस रे, असं म्हणत साक्षी म्हणते की तो माझ्या आईचा फोटो आहे. माझी आई खरंच खूप खूप शांत होती, खूप चांगला स्वभाव होता तिचा, असं म्हणत चैतन्याच्या समोर साक्षी तिच्या आईबद्दल बोलू लागलेली असते. तर चैतन्याला ती सांगत असते की मी खूप लहान होते, अगदी तहाने होते, तेव्हा माझी आई गेली निघून. म्हणजे साक्षीची आई जिवंत आहे का नाही या गोष्टींचा खुलासा अजून झालेला नाहीये. तेव्हा आई निघून गेली एवढं मात्र साक्षी सांगत असते. त्यानंतर चैतन्य म्हणत असतो की सॉरी पण मी असं बोलायला नको होतं, हा तुझ्या आईंचा फोटो आहे ना. तेव्हा साक्षी म्हणते की हो माझी आई कालिंदी. त्यावर चैतन्य म्हणतो की म्हणजे कालिंदी महिपत शिकरे. त्यावर साक्षी सांगू लागते की नाही, कालिंदी महिपत शिकरे नाही तर कालिंदी महाडिक. माझी आई आहे ना तिच्या माहेरचं नाव लावायची, तिनं कधीच तिच्या सासरचं नाव लावलं नाही. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि साक्षी हे सगळं सांगत असते. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की साक्षी थोडीशी इमोशनल झालेली असते. तिच्या आईबद्दल तिच्या मनात किती रिस्पेक्ट आहे ते सगळं आपल्याला पाहायला मिळतं, कारण साक्षीची आई खूप चांगली होती असं साक्षीचं म्हणणं आहे. आणि वारंवार तीच गोष्ट ती चैतन्याला सांगत आहे. आणि इकडे चैतन्य म्हणतो की मला आठवलं, सायली वहिनी तुम्ही आता काय म्हणाला, काय नाव होतं, कुणी घेतलं ते लॉकेट. तेव्हा सायली आणि अर्जुन, परंतु त्यांना नीटचं आठवत नाही, तेव्हा दोघंही एकदम म्हणतात की कालिंदी महाडिक. तेव्हा चैतन्य म्हणू लागतो की म्हणजे हे जे लॉकेट आहे ते साक्षीच्या आईने घेतलेलं आहे. 8 ऑगस्ट 1995 ही साक्षीची बर्थडेट आहे. त्याचबरोबर हे लॉकेट जे आहे ते कालिंदी महाडिकने घेतलेलं आहे. असे बरेच खुलासे आता होऊ लागलेले असतात आणि हे सगळेजण विचार करत असतात. आणि त्यावेळेस सायली म्हणते म्हणजे ती साक्षीची आई होती, याचा अर्थ कोल्हापूरशी काहीतरी कनेक्शन आहे. म्हणजे कोल्हापूर हे साक्षीच्या आईचं माहेर तर नाहीये ना.
असं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा चैतन्य पुन्हा सांगू लागतो की हो, मी 1-2 वेळा कोल्हापूरबद्दल साक्षीच्या तोंडून ऐकलेलंही आहे. अर्जुन म्हणत असतो की आता सगळे डॉट जुळायला लागलेले आहेत. तेव्हा सायली म्हणत असते की आपण प्रत्येक वेगवेगळ्या रस्त्यावरून येतो, पण तो रस्ता संपतो म्हणजे साक्षीच्या ठिकाणी, म्हणजे साक्षीकडे येऊन तो रस्ता थांबतो, असं सायलीचं म्हणणं आहे आणि ती ते सांगत असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं बोलणं चालू असतं तेव्हा मात्र अर्जुन आणि सायली दोघंही बोलत आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थितपणे हँडल करणंही तेवढंच गरजेचं आहे, असं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इथे मात्र एक गोष्ट होते, ती म्हणजे प्रिया आहे ती यांच्या रूमच्या बाहेर उभी असते. दरवाजा बंद असतो आणि प्रियाला एक चांगली संधी मिळालेली आहे आणि आपण त्या संधीचं सोनं केलं पाहिजे असं प्रियाला वाटत असतं. आणि म्हणून तर प्रिया जी आहे ती दरवाजाच्या बाहेर उभी असते आणि यांचं बोलणं ऐकत असते. त्याचवेळी चैतन्य म्हणत असतो की नक्कीच साक्षीच्या बाबतीत आपल्याला आणखी काही पुरावे मिळत आहेत का, हे शोधणं तेवढंच गरजेचं आहे, असं म्हणत चैतन्य बोलत असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी साक्षीच्या इथे येऊन थांबत आहेत, तर हे अगदी बरोबर आहे. पण आता मोठी गोष्ट ही आहे की शोधायचं कसं, की हा जो तुकडा आहे तो साक्षीच्या लॉकेटचा आहे, कारण हे प्रूव्ह नाही करू शकत ना. आणि एवढं मोठं लॉकेट आहे तर मान्य आहे, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि आता जवळजवळ सगळे धागे असे जुळत आलेले असतात आणि या सगळ्यामध्ये साक्षीच दोषी आहे ही गोष्ट समोर येत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की प्रिया जी आहे ती कान लावून सायली अर्जुनच्या रूमच्या आत बाहेर उभी असते आणि त्याचबरोबर तिनं म्हणते की यांना साक्षीबद्दल काही मिळालंय, म्हणजे हे सायली आता साक्षी बोलली ना, नक्कीच काहीतरी असं असणार आहे. आणि नेमकी कल्पना बाहेर येते रूमच्या आणि पाहते तर काय, प्रिया सायली अर्जुनच्या रूमच्या बाहेर चोरून ऐकत असते आणि त्यासोबतच या सर्व गोष्टी तिच्या लक्षात येतात. म्हणजे प्रियाचं हे जे काही वागणं आहे ना ते कल्पनाला खटकलेलं असतं. कल्पना तिथे येते डायरेक्ट आणि म्हणते, तन्वी काय चाललंय तुझं, हे तू त्यांच्या रूम बाहेर काय करते. तेव्हा प्रिया म्हणत असते, अगं आई मी तुझ्याकडेच आले होते, तुझ्या रूममध्ये तू मला दिसली नाहीस ना, म्हणून इकडे शोधत होते. तेव्हा कल्पना म्हणू लागते की नाही, मला आत्ता कळलेलं आहे की तू चोरून ऐकत होती. तेव्हा प्रिया आता पुन्हा सायलीवर आरोप करायला सुरुवात करते. बघितलं ना आई, तुला कळतंय का, तासन तास हे दोघं जण असा रूमचा दरवाजा लावत असतात आणि आतमध्ये बसलेले असतात. नक्की यांना काय म्हणायचं, हे सगळं काय चाललेलं असतं सांग बरं तुम्हाला, या सगळ्या गोष्टी काय वाटत आहेत तुला. असं बोलल्यानंतर कल्पना म्हणते की हे बघ तन्वी, आपल्या घरामध्ये प्रत्येकाला प्रायव्हसी आहे आणि त्यांची प्रायव्हसी प्रत्येकाने जपली पाहिजे, कारण प्रत्येकाला सेपरेट रूम आपण दिलेले आहेत, त्यामुळं त्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. उद्या तू आणि अश्विन दोघंही बसला तरी तुलाही कोणी काही बोलणार नाही. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र कल्पनाने स्पष्टपणे प्रियाला सांगितलेलं असतं की हे बघ, आता तू जे काय बोलत आहे त्या कोणत्याही बोलण्याला अर्थ नाही, कारण काहीही झालं तरीही त्यांची प्रायव्हसी आहे ती आणि ते दोघं आत बसलेले आहेत, याच्याशी तुझा काहीही संबंध नाही, या भाषेत सांगितलेलं असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र हे सगळं जरी लक्षात आलेलं असलं तरीही प्रिया सायलीवरती आरोप करणं काही सोडत नाही. तिच्या डोक्यात फक्त एकच असतं की सायली चुकीची आहे आणि सायलीनंच असं केलेलं आहे, सायलीचंच सगळं चुकत आहे, एवढं मात्र ती आवर्जून सांगत असते. त्याचबरोबर अर्जुन म्हणतो की बाहेर मम्माचा आवाज येतोय, नक्की काय झालेलं आहे, असं बोलणं त्याचं सुरू असतं आणि त्यासाठी तो आता बाहेर जायचा विचार करतो की नक्की बोलणं काय चाललेलं आहे हे त्याला ऐकायचं असतं. आणि त्याचबरोबर तो बाहेर येतो, दरवाजा उघडतो तर अर्जुन, सायली आणि चैतन्य तिघंही बाहेर येतात आणि बोलू लागतात. तेव्हा लगेचच कल्पनाला तो विचारतो, मम्मा काय झालंय नक्की. तेव्हा कल्पना सांगत असते की अर्जुन, तन्वी तुमच्या रूमच्या बाहेर उभा राहून ऐकत होती. तेव्हा अर्जुन म्हणतो की हे बघ मम्मा, कसं आहे माहिती आहे का, हे तुला आज कळलं, हे आम्हाला आधीपासूनच माहिती आहे, असं अर्जुनने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे कल्पना पाहतच राहते, कारण काहीही झालं तरीही आत्ता प्रियाचं चुकलेलं आहे हे तर कल्पनाला माहितीच आहे. तेव्हा कल्पना म्हणते की तन्वी चल, हे जे काय तुझं चाललंय ना ते मला अजिबात आवडत नाही. कसं आहे, ती मुलगी मला आवडत नाही आहे म्हणून मी प्रत्येक वेळेस तिच्याशी ज्या पद्धतीनं वागत आहे त्यामुळं तिला त्रास होत असतो, त्याचबरोबर घरातल्यांना त्रास होत असतो, हेही मला माहिती आहे. पण ती मुलगी मला आवडत नाही आहे, मलाही जशी ती आवडत नाही तशी तुलाही ती आवडत नाही आहे, हेही मला माहिती आहे.
पण एक गोष्ट लक्षात ठेव, तिच्या चुका झालेल्या आहेत म्हणून मी तिच्याशी ज्या पद्धतीनं वागत आहे म्हणून तू तिच्यापेक्षा जास्त चुका करू नकोस. म्हणजे आता कल्पनालाही कळलेलं आहे की प्रियाच्या चुका ह्या जास्त आहेत आणि प्रिया ही चुकीच्या पद्धतीनं वागत आहे. ही गोष्ट कल्पनाच्याही लक्षात आलेली आहे. आणि इकडे अर्जुन, चैतन्य हसत असतात आणि त्याचबरोबर चैतन्य जो आहे तो म्हणत असतो की काय रे अर्जुन. तेव्हा अर्जुन म्हणतो की कसं आहे माहिती आहे का, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच, पण मी हे बोलणार नाही कारण कसं आहे तो कुत्र्याचा अपमान होईल. तेव्हा चैतन्य म्हणतो की अर्जुन, तू लहान असताना तुझ्याकडे एखादा तो भावला होता का रे, कितीही वेळा तोंडावर पडला तरी तो पुन्हा उभा राहायचा. तेव्हा इकडे अर्जुन म्हणतो की हो होता ना. असं म्हणत ते प्रियाची चांगलीच लायकी काढत असतात. प्रिया इकडे रूममध्ये आलेली असते आणि तिच्या डोक्यात फक्त एकच सुरू असतं आणि ते म्हणजे काहीही झालं तरीही मला सुभेदारांची प्रॉपर्टी जी आहे ती लुबाडायची आहे आणि मला सुभेदारांची प्रॉपर्टी मिळवण्यासाठी मी फक्त एवढं गोडगोड बोलून हे चांगल्या सुनेचं नाटक करत आहे. पण ही कल्पना जी आहे ती आता जास्तच डोक्यात चाललेली आहे कारण मी तिच्याशी कितीही गोडगोड बोलले तरीही ते काही मला आता जमत नाही. हे सगळं प्रियाचं बोलणं चाललेलं असतं आणि त्याचबरोबर प्रिया म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही मी आता शांत राहणार नाही. हे सगळं प्रियाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. हे गोडगोड बोलण्याचं जे नाटक आहे ते मी आता याच्यापेक्षा जास्त करू शकत नाही. त्यानंतर आता दोघंही आता सगळे आतमध्ये आलेले असतात. ते बोलत असतात. त्यांचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आता या सगळ्या गोष्टी ज्या थांबत आहेत त्या म्हणजे साक्षीच्या जवळ येऊन आणि आता सायली, अर्जुन, चैतन्य यांचं बोलणं सुरूच असतं. त्यांच्या डोक्यात विचार सुरू आहेत की नक्की करायचं काय, या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा आहे हे बोलत असतात. सायली म्हणत असते पण तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, कोल्हापूरशी काहीतरी कनेक्शन आहे पण तो सायलीला सांगू लागतो आणि चैतन्य आता तिथून गेलेला असतो. सायलीला म्हणत असतो की कसं आहे माहिती आहे का, एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण आश्रमात जाऊन एव्हिडन्सेस गोळा केले होते तेव्हा या दोन गोष्टी, ते कार्ड आणि त्याचबरोबर तो लॉकेटचा तुकडा, हे जे आहे ते मी माझ्याकडे स्वतःकडे ठेवलं होतं. ते आपण जमा केलेलं नव्हतं आणि पोलीस स्टेशनमधले सगळे एव्हिडन्स जे आहे ते जळाले होते हे आपल्याला माहिती आहे. पण आता कोर्टामध्ये प्रूव्ह कसं करणार की हे एव्हिडन्स आपण आपल्याकडे ठेवलेले होते. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू आहे तेव्हा मात्र आता सायली म्हणत असते मग काय करायचं. अर्जुन म्हणतो की काही झालं तरी तो जो तुकडा आहे तो आपल्याला मिळवावा लागणार आहे. उद्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतं की सायली किचनमध्ये आलेली असते आणि तेव्हा विमल तिथे येते आणि सायलीला म्हणते की वरचेवर आपल्या घरामध्ये अन्न जास्तच वाया जात आहे, ही कालची भाजी आहे. तेव्हा लगेच सायली म्हणते म्हणजे. तेव्हा विमल म्हणते परवा गवारीची भाजी केलेली सगळ्यांनी खाल्ली, फक्त तन्वीताईंनी खाल्ली नाही. आता दोडक्याच्या भाजीचंही तेच झालेलं आहे. त्यांना आवडत नसेल तर पिझ्झा ते काय असतं ना ते ऑर्डर करतात आणि ते खाऊ लागतात. तेव्हा सायली म्हणते काय नाही, आता मला बोललंच पाहिजे. एकतर तिला लक्षात येत नाहीये की ते अन्न वाया जातं, नाही तर घरातलं दुसरं कोणाला तरी ते शिळं अन्न खावं लागत आहे. तिच्यामुळं हा त्रास सहन करावा लागत आहे. तिच्यामुळं हा सगळा त्रास सहन करायची कोणीही गरज नाही. हे सगळं सायली बोलत असते आणि ताट आणि चमचा घेते आणि त्याचा खणाना आवाज करते आणि सगळ्यांना बाहेर बोलवते. त्या आवाजाने सगळे हॉलमध्ये येतात आणि मग सगळे म्हणत असतात की काय चाललंय, बंद करते आधी. तेव्हा सायली म्हणते हो करते मी बंद, पण माझ्यावर तशी वेळच आणलेली आहे ना, म्हणून मी हा खणाना आवाज चालू केलेला आहे, असं सायली स्पष्टपणे सांगते. सायलीनं आता सांगितल्यावर प्रिया म्हणत असते काय चाललंय तुझं हे सगळं, म्हणजे कशासाठी करतेस तू हे सगळं, कळेल का मला, आणि ह्या सगळ्याचा अर्थ काय आहे. हे सगळं बोलणं प्रियाचं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र सायली म्हणत असते की कशासाठी करते म्हणजे कळेल ना तुला, थांब ना जरा, आणि हे सगळं कशासाठी चालू आहे. मग सगळेजण बोलत असतात. तेव्हा सायली बोलायला सुरुवात करते, बाबा तुम्हाला माहिती आहे का, काल दोडक्याची भाजी केलेली होती आणि काल दोडक्याची भाजी केलेली होती तरीही तुम्हाला आवडत नाहीये, तरीही तुमच्या पानात वाढलेलं होतं तर तुम्ही ते खाल्लेलं आहे. मग मला सांगा, ही भाजी रोज वाया जाते आणि प्रिया तसं करत नाहीये. तिला भाजी आवडत नसेल तर ती जेवत नाहीये, ती दुसरं ऑर्डर करते आणि हे घरात रोज अन्न असं वाया जाते. याचं काय करायचं हा प्रश्न आता सायली विचारत असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की प्रताप म्हणत असतो की हो, आपल्या घरामध्ये अन्न वाया गेलेलं चालत नाही. पूर्णाजीही बोलू लागते. पूर्णाजीचंही तेच म्हणणं असतं की हो, आपल्या घरामध्ये ताट पानात कुणीही अन्न वाढलेलं ठेवत नाही. त्यावर प्रिया म्हणत असते मग तू वाढू नको ना माझ्या ताटात, मी तुला कुठं सांगितलेलं आहे. तेव्हा सगळेजण तिथं असतात. सगळ्यांचं एकच म्हणणं असतं की काही झालं तरीही ताटात जे वाढलेलं आहे ते सगळं खाल्लं पाहिजे. तेव्हा प्रिया म्हणते की या घरामध्ये मला आता माझ्या मनाप्रमाणे खायचं स्वातंत्र्यही नाही.
तेव्हा प्रताप म्हणतो की तन्वी हे बघ, तू काय बोलते ना या गोष्टीचा विचार कर. काहीही झालं तरी तुझं स्वातंत्र्य कोणी काढलेलं नाहीये. ती म्हणते मी माझ्या पैशाने ऑर्डर करते आणि माझे मी खाते, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा सगळेजण चिडलेले असतात. पूर्णाजी म्हणत असते की तन्वी या भाषेत बोलू नकोस तू, कारण जिथं तिथं पैशाचा विषय काढायचा हे प्रियाचं आता सुरू झालेलं असतं आणि ही गोष्ट मात्र सगळ्यांच्याच लक्षात यायला लागलेली असते. सगळेजण म्हणत असतात की नाही तन्वी, तुझं चुकत आहे. काहीही झालं तरीही अशा पद्धतीने प्रियाने बोललं नाही पाहिजे असं सगळ्यांनाच वाटत असतं आणि म्हणून सगळेजण बोलत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू झालेलं असतं तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की ठीक आहे ना, हे काय चाललंय तुझं. तेव्हा सायली म्हणते की चालेल, चला आपण ना बागेत जाऊया, तिथे गेल्यावर सांगते. तेव्हा इथे कल्पना म्हणते की मला नाही यायचं. त्याचबरोबर इकडे प्रियाचंही म्हणणं असतं तुझ्याकडे वेळ असेल, आमच्याकडे वेळ नाही आहे, आम्ही काही टाईमपास करायला रिकामे नाही आहे. तेव्हा सायली म्हणत असते की चला ना बागेत, कळेल तिथे गेल्यावर. पूर्णाजी म्हणते की जाऊया कल्पना, मुलं लहान होती तेव्हा आपलं जाणं व्हायचं, आपण जायचो बागेमध्ये, पाय मोकळे करायचो, त्या गवतावरती चालायचो. आता बरेच दिवस झाले आपलं बागेत जाणंच होत नाहीये, आपण जाऊया जरा फेरफटका मारून येऊया. तेव्हा लगेचच अर्जुन म्हणतो कसं आहे मम्मा, सुप्रीम कोर्टाकडूनच जर आदेश आला असेल तर तू काहीच करू शकत नाही असं इकडे अर्जुनचं म्हणणं असतं आणि अर्जुनने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. अर्जुनने जेव्हा आता सांगितलेलं असतं तेव्हा मात्र प्रताप तयार असतो. आता अश्विन, प्रिया, अश्विनलाही अर्जुन यायला सांगतो, त्याचबरोबर पूर्णाजी. प्रिया म्हणत असते की नाही मी नाही येणार. तेव्हा सायली म्हणत असते की तुलाही यावंच लागेल असं सायलीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आता मात्र प्रियाची वाट लागणार असते, कारण तिला अजिबात तिथे यायचं नव्हतं आणि सायलीनं तिचेच वांदे केलेले असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र सायली प्रियाकडे पाहत असते आणि म्हणत असते की चला तिथे बागेत गेल्यावर कळेल की काय करायचं आहे ते, असं सायलीने ठरवलेलं असतं. सगळेजण आता बागेत यायला तयार होतात, पण प्रियाचे नखरे मात्र चालूच असतात. प्रियाला असं वाटत असतं की नाही, काहीही झालं तरीही मी का बागेत येऊ. पण सायलीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. एकतर आता प्रिया जी आहे तिचे खरे रंग दाखवायला सुरुवात करणार असते, कारण प्रियाला ह्या सगळ्या गोडगोड वागण्याचा खूपच त्रास व्हायला लागलेला असतो आणि प्रियाचं असं म्हणणं असतं की नाही, याच्यापेक्षा जास्त मी गोडगोड वागूच शकत नाही असं तिचं म्हणणं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की प्रताप म्हणत असतो की काय प्रॉब्लेम आहे तुला, जाऊया ना बागेत. आणि बागेतच जायचंय ना, ती काहीतरी मजा करायची म्हणते ना, हरकत काय आहे, असा किती वेळ लागणार आहे आणि असं काय काम करणार आहेस. आणि त्याचबरोबर इकडे अर्जुन प्रियाला म्हणत असतो की तू तर स्वतः बनवून खाऊ शकत नाहीये ना, आणि दुसऱ्याने बनवलेलं आहे त्याला नावं ठेवत असते, असं अर्जुनचं बोलणं चाललेलं असतं. आणि प्रियाच्या पुढे आता कोणताच ऑप्शन राहत नाही. अर्जुन जो आहे तो त्यांना सगळ्यांना म्हणतो की चला आता सगळेजण बागेकडे निघालेले आहेत. सायलीचा नक्की काय उपक्रम आहे ते मात्र कोणाला माहिती नसतं. सायली मात्र खुश झालेली असते, कारण चक्क पूर्णाजीने आज सायलीची बाजू घेतलेली असते आणि पूर्णाजी जी आहे ती सायलीशी बोललेली असते. म्हणजे सायलीची बाजू घेऊन पूर्णाजीने सगळ्यांना बाहेर यायला सांगितलेलं आहे. पूर्णाजीचं असं म्हणणं आहे की आपण ही खूप दिवस झालं आपल्या बागेत जात नाहीये, तिथं पाहत नाहीये की नक्की काय चाललेलं असतं, कशा पद्धतीनं तिथं गोष्टी घडत असतात, कुठल्याच गोष्टी इथे लक्षात येत नाहीत. तेव्हा अर्जुन त्याचबरोबर घरातले सगळेजण खुश झालेले असतात आणि त्याचबरोबर आता बागेकडे निघालेले असतात. आता प्रियाचं घरातली जी किंमत आहे ती कमी होत चाललेली आहे हे मात्र प्रियाच्याही लक्षात आलेलं असतं आणि मग सगळ्यांना बागेत येण्याशिवाय काहीही पर्याय नसतो. सगळेजण बागेकडे यायला निघालेले असतात आणि त्याचबरोबर हे सगळं चालू झालेलं असतं. बागेच्या तिथे गेल्यावर सायलीला सगळे विचारू लागतात की काय आहे नक्की सायली तुझ्या डोक्यात. तेव्हा सायली सांगू लागते की विमलताई ते साहित्य घेऊन या. मग विमल जी आहे ती बागेतल्या मशागतीचं साहित्य घेऊन येते आणि म्हणू लागते की हे घ्या. आणि मग त्याचबरोबर बियाही असतात आणि सायलीने आता सगळ्यांना सांगितलेलं असतं की आज आपण थोडी शेतीही करूया असं सायलीचं म्हणणं आहे. म्हणजे त्या बिया ज्या आहेत त्या आपल्या बागेत आपण लावूया असं सायलीने सांगितलेलं आहे. आणि सायली जेव्हा हे सगळं बोलत असते तेव्हा मात्र सगळेजण तिथं असतात आणि अर्जुन त्याचबरोबर अश्विन सगळेजण तिथं आहेत. पण प्रियाला मात्र खूप राग आलेला असतो, हे सगळं बोरिंग काम आहे आणि हे काम मी करणार नाही आणि हे सगळं तिचं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की प्रिया म्हणत असते की बाद झाला, हे सगळं मला नाही जमणार आहे. तेव्हा सगळ्यांच्या हातात बियांचे पॅकेट दिलेले आहेत, त्याचबरोबर मशागतीचं सगळं साहित्य तिथं आहे आणि आता प्रियाला हे सगळं करायचं आहे. आणि त्याचबरोबर घरातील सगळेजण मिळून आता शेती करणार आहे, म्हणजे भाजीपाला लावायचा आहे, पावसाळ्याचे दिवस आहेत असं सायलीने इनडायरेक्टली सगळ्यांना सांगितलेलं आहे. पूर्णाजीला मात्र खूप आनंद झालेला आहे.
पूर्णाजी खुश झालेली आहे आणि पूर्णाजी म्हणत असते की चालेल, काहीच हरकत नाही आहे. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायली आणि अर्जुन गाडीत बसलेले आहेत. सायलीने तिचा जो नेहमीच जे आहे साडी नेसत असते ते नाही, तर तिने एक ड्रेस घातलेला आहे. आणि अर्जुन म्हणत असतो की काही झालं तरी साक्षीच्या घरातून तो लॉकेटचा अर्धा तुकडा आपल्याला मिळवणं गरजेचं आहे. आणि मग सायली ही आता साक्षीच्या घरी जाणार आहे. तर तोंडावरती काळा मास्क आहे, व्हाईट कलरचा शर्ट, ब्लॅक कलरचा स्कर्ट, असं तिचा जो युनिफॉर्म आहे तो तिने घातलेला आहे. आणि मग आपल्याला पाहायला मिळतं की सायली जी आहे ती साक्षीच्या घरी गेलेली आहे, म्हणजे ॲज अ ब्युटिशियन म्हणून तिच्या घरी गेलेली आहे. आणि त्यानंतर तिथे खोकला यायचं ती नाटक करते, म्हणजे डायरेक्टली महिपतच्या घरात घुसलेले आहे. ते वाटतं तेवढं सोपी गोष्ट नव्हती, पण सायलीनं हा जो काही उद्योग केलेला आहे त्यामुळं ते महिपतच्या घरात घुसलेले असतात. आणि मग पाणी आणायला ती साक्षीला पाठवते आणि साक्षी पाणी आणायला जाते. त्याच वेळी सायली तिथं सगळे जे लॉकेट आहेत ते शोधाशोध करू लागते. साक्षी ही पाणी घेऊन येते. सायलीची शोधाशोध सुरू झालेली असते. तेवढ्यात अर्जुनचा फोन येतो. अर्जुन तिला विचारतो मिळालं का लॉकेट. तेव्हा सायली म्हणत असते की अजून नाही, तेच शोधते. तर येस, लॉकेटचाच अर्धा भाग मी शोधत आहे असं सायली सांगत असते. आणि तेवढ्यात साक्षी मागून आलेली आहे आणि साक्षी सायलीच्या खांद्यावर हात ठेवत आहे. हे सगळं आपल्याला पाहायला मिळत आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.